स्वतःच्या पोरला रंगपेटी घेऊन द्यायची ऐपत नाही आणि मी घेऊन दिलं तर एवढा बात. एक दिवस पोरगे घर सोडून निघून जाईल, मग कळल. असं काय मानला तो? दारूच्या नशेत बरळला का धमकी दिली मला त्यांनी? मंजूला त्यांनी खरंच काय केलं तर? अन्यायाविरुद्ध लढण्याची तुझी वृत्ती आवडली मला, पण हा कोण माणूस होता आणि तुझ्या मुलीला काय त्रास देतोय? आपण कोण आहात? या आमच्या अस्मिता मॅडम, खाजगी गुप्त आहे. अस्मिता मॅडम, तुम्ही आहेत का? माझ्या पोरीला वाचवा, या माणसापासून माझ्या पोरीला वाचवा, मला मदत करावं. मी मदत करेन तुला, पण आधी मला सांग नक्की झालंय काय? माझी पोरगी आहे मंजू. मंजू हल्ली धड खात नाही, काही बोलत पण नाही. हा माणूस लईच त्रास देतोय तिला, काहीच सांगायला तयार नाहीये. मनाली, तू खरंच चिठ्ठी शोधतेस की चिठ्ठी शोधण्याचं नाटक करतेस? सर, मी खरंच चिठ्ठी शोधते पण नाही सापडत आहे. मी 4 घरची धुनी भांडी करते आणि माझं घर कसं बसं चालवते बघा. तर मी तुम्हाला पैक नाही देऊ शकणार, तरी बी तुम्ही मला मदत कराल का? अहो ताई, आमच्या मॅडमना तुम्ही अजून ओळखलं नाही. आमच्या मॅडम प्रत्येक काम पैशासाठी नाही करत. अन्याय होत असेल तर पदरचे पैसे खर्च करतील, पण न्याय मिळवून देतील. तू पैशाची काळजी अजिबात करू नकोस, मी तुला नक्की मदत करेन. मला आधी मंजूला एकटीला भेटावं लागेल. आत्ता कुठे असेल ती? शाळेत गेलीये, पण 1 तासात शाळेतनं घरी येईल परत. ताई, तुमच्या घरचा पत्ता आम्हाला द्या आणि तो जयंत कुठं राहतोय ते बी सांगा. आणि हो, मी कोण आहे हे मंजूला किंवा इतर कोणालाही सांगू नका. चालेल. आणि तिला ओरडू नका, तिची उलट तपासणीही करू नका. तुम्ही? मंजू, मी दिलेली रंगपेटी तू घरी ठेवली होतीस का? शाळेत का नेली नव्हतीस? आमचा चित्रकलेचा तास नव्हता, पण हे तुम्हाला कसं कळलं? ती बघ, ती रंगपेटी. रंगपेटी? ही मला आलेली चिठ्ठी आहे ना? ती तुमच्याकडे कशी आली? मॅडम, मी दिली. म्हणाली तू? म्हणत काय? मॅडमना न विचारता चिठ्ठी का दिली? मुळात ही चिठ्ठी मी कुठे ठेवली हे तुला कसं माहित होतं? नाही, मी शोधली. म्हणाली तू असं का केलंस? निदान मला एक कॉल तरी करायचा होतास म्हणाली, मला विचारायचं होतंस. सॉरी, मी फोन करणार होते पण तेवढ्यात चिठ्ठी सापडली. चिठ्ठी शोधण्याबद्दल नाही म्हणते मी, चिठ्ठी यांना देऊ की नाही हे विचारायचं होतंस मला. हो, पण जीत सर म्हणाले म्हणून मी. म्हणत का? ती काय बी बोलती, पण तू मॅडमला विचारायला पाहिजे होतस.
आणि तुम्ही असं न सांगता घरी येऊन मनालीकडे चिठ्ठी का मागितलीत तुम्ही? तुम्ही हे बरोबर केलेलं नाहीये. पण या एका चिठ्ठीचा एवढा काय इश्यू करतेस तू? जीत साहेब, मॅडम विचारतात त्या प्रश्नांची उत्तर द्या की. तू मला क्रॉस करतोस? मला अस्मितासाठी मी काय केलंय? जीत साहेब, तुम्ही आमच्या मॅडमचा जीव वाचवला ते मान्य. त्यासाठी हा बंडोजी स्वतःचा जीव पण देईल तुम्ही मागितलं तर. माफ करा, मी तुमच्या एवढं शिकलेलो नाही. एक लहान माणूस आहे. माझ्याकडे बंगला, गाडी, बँक बॅलन्स, क्रेडिट कार्ड असल्या गोष्टी नाहीत. खरं तर मला त्याची गरज पण नाही. आपण माझ्याकडे एक गोष्ट अभिमान बाळगावी अशी आहे, ती म्हणजे मॅडमवरची निष्ठा आणि इमान. आणि त्याच्या जोरावरच त्यांच्या विरोधात जाणाऱ्या कोणाला पण मी जाब विचारू शकतो, अगदी तुम्हाला सुद्धा. कसं आहे ना जीत साहेब, आपण कोणासाठी काही करतो म्हणून मदतीचा सौदा करायचा नसतो. आणि एखाद्याचा जीव वाचवला म्हणून त्याच्या आयुष्यावर किंवा त्याच्या खाजगी गोष्टींवर हक्क दाखवायचा नसतो जीत साहेब. माझंच चुकलं. जीत सर आपली मैत्री आहे. तुम्ही मॅडमचा जीव वाचवला, याचा अर्थ तुम्ही बंडूजींशी अशा पद्धतीने नाही बोलू शकत. मला हे अजिबात आवडलेलं नाही. बोलण्याची पद्धत तर खूप नंतरची गोष्ट आहे मनाली. मुळात अशा पद्धतीनं घरात येऊन तुला प्रेशराईज करण्याचा यांना काही एक अधिकार नाहीये. मॅडम, ज्यांनी जे केले ना त्यावर ह्यांच्यावर डाऊट येतो मला. कोण सांभाळून बोल रे? बरोबर बोलतोय तू. तुम्ही सगळे माझ्यावर संशय घेताय. घ्यावा लागतोय नाईलाजानं. जेव्हा मनालीवर हल्ला झाला तेव्हा मी हिला वाचवलं. जेव्हा तू त्यांच्या तावडीत सापडली तेव्हा तुला वाचवलं. स्वतःचा जीव धोक्यात टाकून मी तुम्हाला वाचवलं. आणि तुम्ही सगळे माझ्यावर संशय घेताय का? तर केवळ ही एक चिठ्ठी तुम्हाला न विचारता वाचली म्हणून. तुमच्यावर हल्ला झाला तेव्हापासून मी अस्वस्थ होतो की नेमका हा हल्ला केला कोणी, याचा मला तर्क करायचा होता. म्हणून ही चिठ्ठी मी हिच्याकडे मागितली. सुरुवातीला ती नाहीच म्हटली होती, पण जेव्हा तिला कळलं की ही चिठ्ठी मला दाखवणं हे तुझ्या फायद्याचं आहे, तेव्हा ती तयार झाली आणि चिठ्ठी शोधायला लागली. आणि तिला विचार, चिठ्ठी शोधण्यासाठी मी तिच्यावर एकदाही जबरदस्ती केलेली नाही. माझं चुकलं. मी उगाच चिठ्ठी शोधली. नाही, चूक तू आत्ता करतेस. अस्मिता, या चिठ्ठीतला मजकूर वाचल्यानंतर तुझ्या असं लक्षात आलं असेल की ही चिठ्ठी अभिमानने तुला पाठवली. अभिमान बद्दल तुम्हाला कसं कळलं? मला थोड्या वेळापूर्वीच मनालीने सांगितलं. हे तर अभिमान बोलायचं. अभिमान? अभिमान कोण? मॅडमचा नवरा. कुणी मारलं काकांना? काय बघितलंस तू? शकू तू मारलंस मधू काकाला फक्त तुला वाचवण्यासाठी आणि तुझ्या विना ही पोरकी होऊ नये म्हणून जयतने स्वतःवर आळ घेतलाय.